विधान परिषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे साहेब। अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी किताब 2024-25 कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा व युवक कल्याणचे मंत्री दत्तात्रयजी भरणे साहेब, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडप साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आजी आमदार, माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी, सर्व मल्ल, त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व कुस्ती प्रेमी, त्याचबरोबर पत्रकार। खरं तर भाषण करायची ही वेळ नाहीये। आपण सर्वजण अंतिम सामना बघण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे जास्त बोलणं योग्य होणार नाही। परंतु महाराष्ट्र शासनाने आणि कुस्तीगीर संघाने अहिल्यानगर जिल्ह्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। पण त्याचबरोबर आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन केलं आणि आपल्याला आपल्या बसलेल्या स्थानावरून सगळ्यांना कुस्ती पाहता येते, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। आपण सर्वजण शेवटची कुस्ती पाहण्यासाठी उत्सुक आहात आणि आपल्याला पाहुण्यांचं भाषण देखील ऐकायचं आहे आणि त्यामुळे जास्त वेळ आपल्यामध्ये उपस्थित राहणं उचित आणि योग्य होणार नाही। परंतु राजकीय कुस्ती आणि कुस्तीमध्ये आता काही फार फरक राहिलेला नाही। धोबी पछाड, आसमान दाखवणे, चारी मुंड्यात चीत करणे, फ्री स्टाईल अशा कुस्त्या जशा मातीमध्ये आणि मॅटमध्ये होतात, तशाच आता राजकारणामध्ये देखील आतून काही बाहेरून काही। पण आता महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं मी म्हणणार नाही की नुराबी होतात, परंतु नुरा कुस्ती जरी एक वेळ झाली तरी त्या नुरा कुस्तीवरच्या पैलवानांकडे लक्ष दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस स्पर्धा भरतात त्यावेळेस चांगलं ठेवलं जातं आणि त्या कुस्तीला मात्र प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाही। आणि म्हणून या कुस्तीप्रेमींना आपली महाराष्ट्राची लाल माती आहे, या लाल मातीमध्ये जे आपले कुस्तीगीर संग्राम भाईंनी सांगितले 950 मल्ल या स्पर्धेसाठी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून जिंकलेल्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। हरले जरी असले तरी पुढच्या वर्षी ते जिंकतील अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि एक चांगलं नियोजन केल्याबद्दल जिल्ह्याच्या कुस्ती संघाला, राज्याच्या कुस्ती संघाला आणि विशेष करून संग्राम भैया जगतापांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि होणाऱ्या कुस्तीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो। आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दलही आपल्याला मनापासून शुभेच्छा देत अभिनंदन करतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली। धन्यवाद सभापती महोदय। यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे